तुझ्याशिवाय आयुष्यात काहीच नसावं. जोपर्यंत तू सोबत आहेस फक्त तेवढंच आयुष्य असावं. मी भिकारी बनायला तयार आहे तुझ्यासाठी, जर देव टाकत असेल तुला माझ्या झोळीत. जेव्हा तू प्रत्येक गोष्ट समजून घेतोस तेव्हाच असं वाटतं आपल्या विश्वासाचा धागा खूप घट्ट आहे आणि आपण दोघंही मनानं जोडले गेलेलो आहोत. तुझी साथ आणि तुझं प्रेम हेच तर माझं खरं सुख आहे. आणि या सुखापुढं मला अजून काही नको आहे. फक्त तू सोबत राहा आयुष्यभरासाठी आणि फक्त माझ्यासाठी. कानावर आलेल्या गोष्टींपेक्षा डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टींवर जास्त विश्वास ठेवा, कारण तुम्ही तुमच्या जवळची व्यक्ती गमावून बसाल. नात्यात राग हा सूर्यासारखा असावा. सकाळी उगवला आणि संध्याकाळी मावळला म्हणजे आयुष्याची संध्याकाळ सुंदर होते. मला स्वतःसाठी काही नको रे देवा, पण माझा जीव जिच्यामध्ये अडकलाय ना तिला कायम खुश ठेव. दिवसभरात मला सगळ्यात जास्त आनंद तेव्हा होतो जेव्हा तुझं आणि माझं बोलणं होतं. योग्य व्यक्तीसाठी केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. तिच्यासाठी योग्य नाही आहे मी, म्हणून तिला दूर केलं. मग आता मला एवढा त्रास का होतोय? तिला दूर करून मी चुकलो असेल का, असा मला भास का होतोय? थेंबभर प्रेमसुद्धा आयुष्यभर पुरतं, जेव्हा खरंच तेवढं कोणी आपलंसं असतं. बायको आणि प्रेयसीमधला फरक एक नशीबवान समजते तर एक फुटलेलं नशीब. माझी पहिली आणि शेवटची आवड म्हणजे फक्त तूच आहेस. मनाचा थकवा घालवण्यासाठी मला फक्त तुझ्या एका मिठीची गरज असते. आवडत्या व्यक्तीला भेटण्यासाठी किती तळमळ होते हे त्यांनाच कळतं ज्यांनी कुणाला तरी स्वतःपेक्षा जास्त जीव लावलेला असतो. मी तुझी प्रत्येक गोष्ट ऐकायला तयार आहे, फक्त तू माझ्यापासून काही लपवू नकोस. जपून ठेवीन मी तुला अगदी शेवटपर्यंत. कुणी विचारलं तर सांगेन आयुष्य आहे माझं. नात्यात एकूण 5 पायऱ्या असतात: पाहणं, आवडणं, हवं असणं आणि स्वीकारणं. या 4 अतिशय सोप्या पायऱ्या आहेत, परंतु सर्वात कठीण 5वी पायरी आहे ती म्हणजे निभावणं. नवरा कसाही असो, पण त्याची खरी आवड त्याची बायकोच असते, कारण जगण्यातला खरा आनंद त्याला बायकोच्या सहवासातच अनुभवायला येतो. जर परत जन्म भेटला तर देवाला सांगेन तुला माझ्या नशिबात लिहायला. एखादं नातं जपण्यासाठी आपण किती सहन केलंय ते फक्त आपल्याला माहिती असतं, लोकांना नाही.